नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे कैरीचा रायता आणि कैरीचं पन्हं केलं आहे. ते पन्हं आणि रायतं कसं केलं आहे ते तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे पन्हं किती सुंदर झालं आहे. चला तर मग आपण कसं केलं आहे बघूया. मी इथे 3 ते 4 कैऱ्या घेतल्या आहेत. त्या कैऱ्या आपण व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरमधून ते शिजवून घ्यायचे. कुकरमधून शिजवताना त्यामध्ये एक थेंबही पाणी घालायचं नाही आहे. ह्या पहा, आपल्या कैऱ्या शिजून तयार आहेत आणि आता आपण त्याचं साल काढून घ्यायचं आहे. हे पहा, असं साल लगेच निघतं त्याचं. आणि साल काढून झाल्यावरती ती साल असते त्याला थोडा गर असतो, तो आपण चाकू आणि चमच्याने सुद्धा काढून घ्यायचा आहे. आता ही कैरी इथे थोडी गरम आहे, पण तुम्ही थंड झाल्यानंतर सुद्धा ही करू शकता. हे पहा, एका कैरीचं साल काढून झाले. आता दुसऱ्या कैरीचं सुद्धा मी साल काढून घेते. कैरी बघा किती सुंदर शिजली आहे, पटापट त्याचं साल निघतंय. तुम्ही म्हणाल कैरीचं साल काढून कैरी शिजवली तर, पण तसं नाही होत. कैरीचं साल काढून जर तुम्ही कैरी शिजवली तर त्याला पाणी जास्त सुटतं, म्हणून आपण कैरीची साल काढून शिजवायची नाही आहे कैरी. हे पहा, शेवटची कैरी त्याचं असं साल काढून झालेलं आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, त्या कैरीचा गर काढून घ्यायचा आहे. कैरीची बाट असते त्याच्यापासून गर वेगळा करायचा आहे. हाताने करायचं म्हटलं पण हात भाजतो इकडे, म्हणून मी चाकू घेते. चाकूने काढून घेते सगळा गर. पहा किती सुंदर शिजली आहे कैरी. आपल्याला त्रास अजिबात होत नाही आहे गर आणि बाट वेगळी करण्यासाठी. हे पहा, आपलं आता कैरीचा गर काढून झालेला आहे आणि त्यानंतर ती बाट हशीनं कोळून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपण सगळ्या बाट कोळून घेऊया. हे पहा, असं आपलं बाट कोळून झालेली आहे आणि आपण गर थोडासा मॅश करून घेऊया. ही बाट आता वेगळी बाजूला ठेवून देऊया, ह्याचा काही उपयोग नाही, आता बाजूला ठेवून देऊया. आणि हे मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण गूळ घालायचं आहे. गूळ घालायच्या आधी आपल्याला गर मोजून घ्यायचं आहे. कैरीचा गर मोजून झाला आहे, तो गर 1.25 कप झाला आहे. आपण कैरी कशी आंबट आहे गोड आहे ह्यानुसार आपण गुळाचं प्रमाण ठरवायचं आहे. कैरी जरा जास्तच आंबट असल्यामुळे मी इथे 2.25 कप गूळ घेते. मी हा गूळ किसून घेतला आहे आणि आता गूळ त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आधी मी इथे चमच्याने एकत्र करून घेते गूळ. चमच्याने गूळ एकत्र केला तर व्यवस्थित एकत्र होत नाही आहे, म्हणून मी इथे विस्कर घेते. विस्करच्या साहाय्याने मी गूळ एकत्र करून घेते. हे पहा किती छान एकत्र झालाय गूळ. व्यवस्थित एकत्र करून झालंय, पण थोड्या कैरीच्या गराचे गुठळ्या आहेत, शिवाय गूळ सुद्धा अजून थोडा वितळायचा आहे. तर आपण ह्या मोठ्या गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे. आणि ह्या कैरीच्या गराचे आपण 2 भाग करायचे. ह्या कैरीच्या गराचा एक भाग आपण पन्ह्यासाठी वापरणार आहे आणि एक भाग आपण रायतं करणार आहे. हे पहा, आपला एक भाग आता गाळून झालेला आहे, तो बाजूला ठेवायचा आहे. आता दुसरा भाग सुद्धा आपण गाळून घ्यायचा आहे. जरा थोडंसं जड जातं गाळायला. आता हा वरती जो गर राहिलाय, तो वरती राहिलेला गर काही खराब नाही आहे, तो आपण नंतर एकत्र करून घ्यायचा आहे. आता इथे मी पन्हं करायला घेते. त्यासाठी 1 टीस्पून वेलची पावडर घालते, थोडंसं मीठ घालते आणि त्यानंतर 1-2 चिमूट जायफळ किसून घालायचे आणि ते सगळं घालून झाल्यावरती एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. हे पहा, पन्ह्यासाठी कॉन्सन्ट्रेट तयार झालंय. आणि आता आपण रायतं करायला घेऊया. रायत्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि 1 टीस्पून मिरची पावडर घालणार आहोत. लाल मिरची पावडर घालायची आपल्याला आणि ते सगळं एकत्र करून घ्यायचंय. आणि ते सगळं एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला चव बघायची, तिखट मीठ त्यामध्ये बघायचं आहे, कारण आपल्याला रायत्याची गोड आंबट तिखट चव लागली पाहिजे व्यवस्थित. मीठ थोडं कमी आहे.
आणि आता आपण ह्या स्टेजला काय करायचं आहे, ते गाळणीमध्ये राहिलं होतं, जो गर उरला होता तो गरसुद्धा आपण घ्यायचा आहे. तो गर आपण रायत्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता हे रायतं वाढलं आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये आता पुन्हा तिखट आणि मीठ लागणार आहे. ते आपण बघूया. अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव चमच्यापेक्षाही थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते सर्व एकत्र करून घ्यायचं. पुन्हा आपण त्या रायत्याची चव बघायची आहे. चव बघून झालेली आहे. आपलं त्या रायत्यामध्ये तिखट आणि मीठ एकदम छान पडलेलं आहे, मस्त पडलं आहे. हे पहा, कैरीचं पन्ह आणि कैरीचं रायतं. या रायत्याला आमच्याकडे पळू म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता रायतं सर्व करून झालं आहे. आपण आता पन्ह करून घ्यायचं आहे. एवढ्या ग्लासासाठी आपल्याला 1-2 पळ्या तरी पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेट घ्यायला लागेल आणि त्यामध्ये आपण गार पाणी घालून घ्यायचं आहे. आणि ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आपल्याला जर मीठ कमी वाटलं तर मीठ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे, पण मीठ कमी नाही आहे ह्यामध्ये. हे पहा किती सुंदर झालं आहे पन्ह. चला तर मग मी टेस्ट करून बघते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.